नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर चॅनलवर मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानामध्ये आपण भारतीय राज्यघटना हा जो विषय डिस्कस करत आहोत त्यामध्ये संसदीय शासन व्यवस्था हा टॉपिक आपण पाहत आहोत। संसदीय शासन व्यवस्थेमध्ये जे कायदेमंडळ आहे त्यामध्येही घटक राज्याचं कायदेमंडळ की ज्याला आपण म्हटलं राज्य विधिमंडळ, ते राज्य विधिमंडळ आपण डिस्कस करत आहोत। आत्तापर्यंत राज्य विधिमंडळावर आपले 2 लेक्चर झालेले आहेत। पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की राज्य विधिमंडळामध्ये कायदे कसे निर्माण केले जातात आणि त्या संदर्भात आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने जे मुद्दे आवश्यक आहेत ते आपण पाहिलेले आहेत। त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल। तसंच दुसरं एक लेक्चर पाहिलं आपण की हे जे राज्य विधिमंडळ आहे त्या राज्य विधिमंडळाचे जे अंगभूत 3 घटक आहेत, जसे की राज्यपाल, विधान परिषद आणि विधानसभा, हे 3 अंगभूत घटक डिस्कस करायला आपण सुरुवात केली होती। त्यापैकी पहिला घटक आपण सुरू केलेला आहे तो म्हणजे राज्यपाल। मग राज्यपाल या पदासंदर्भात जे मुद्दे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, जसे की राज्यपाल या पदाचं वैशिष्ट्य काय आहे, त्यानंतर पात्रता काय आहे, राज्यपाल पदाची निवड किंवा नियुक्ती कशा प्रकारे केली जाते, कार्यकाळ किती असतो, हे मुद्दे आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत। असे दोन्ही लेक्चरच्या लिंक तुम्हाला मिळून जातील। त्यानंतर आपण एकच मुद्दा डिस्कस करायचा राहून गेलेला होता, तो म्हणजे कोणता, तर राज्यपाल ह्या पदाला पार पाडावयाची अधिकार। ठीक आहे, की कोणते अधिकार प्राप्त होतात राज्यपालांना। जनरली राज्यपालांना 6 अधिकार पार पाडावे लागतात। ते 6 अधिकार म्हणजे कोणते, जसं की आपण पाहू शकतो कार्यकारी अधिकार, त्याच्यानंतर कायदेविषयक अधिकार, आर्थिक अधिकार, त्यानंतर न्यायविषयक अधिकार, वटहुकूम काढण्याचा अधिकार आणि आणीबाणी विषयक अधिकार, असे 6 अधिकार आहेत। हे 6 अधिकार राज्यपालाला पार पाडावे लागतात। मित्रांनो, आजपासून आपण 1-2-3 लेक्चरमध्ये हे सर्व अधिकार डिटेलमध्ये डिस्कस करूयात। त्यापैकी आजच्या लेक्चरमध्ये 2 अधिकार डिस्कस करू आपण। ते 2 अधिकार म्हणजे कोणते, तर पहिला कार्यकारी अधिकार आणि दुसरा कायदेविषयक अधिकार। ह्या 2 अधिकारासंदर्भात आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकते ते सर्व मुद्दे आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूयात। तर बघूया आपण हे 2 अधिकार। तर विद्यार्थी मित्रांनो, राज्यपालांना प्राप्त होणारे हे जे 2 अधिकार आहेत, जसे की कार्यकारी अधिकार आणि कायदेविषयक अधिकार, ते आपण आता डिस्कस करू। त्यामध्ये बघू आपण सुरुवातीला कार्यकारी अधिकार। आता थोडक्यात मुद्दा काय आहे मित्रांनो, की कार्यकारी अधिकार म्हणजे काय। कार्यकारी अधिकार याचा अर्थ असा होतो की राज्यपालांना घटक राज्यामध्ये सर्व प्रकारचे अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत। म्हणजे एक सरकार म्हणून, एक गव्हर्नमेंट म्हणून सरकारला जेवढंही काम संविधानाने सोपवलेलं आहे ते सर्व काम राज्यपालाच्या नावे पार पाडलं जाते। ते सर्व अधिकार राज्यपालांना प्राप्त होतात। त्या सर्व अधिकारांना आपण म्हणतो कार्यकारी अधिकार। ठीक आहे, हे जे कार्यकारी अधिकार आहेत हे कार्यकारी अधिकार राज्यपालाला घटनेतील कलम 154 नुसार प्राप्त होत असतात। ठीक आहे, पुन्हा एकदा लक्षात घ्या की गव्हर्नमेंटला पार पाडावयाची सर्व अधिकार हे राज्यपालांना प्राप्त होत असतात। त्याला म्हणतो आपण कार्यकारी अधिकार। जसे की लक्षात घ्या, जसं की घटक राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पाडणे। आता निवडणुका पार पाडणे हे खरं तर राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येणारा तो अधिकार आहे, परंतु तो अधिकार राज्यपाल स्वतः पार पाडत नाहीत। तर घटक राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पाडण्यासाठी राज्यपाल काय करतात, तर निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती करत असतात, ज्याला आपण म्हणतो राज्य निवडणूक आयोग। मग हे जे राज्य निवडणूक आयोग आहे त्या राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदी ते जे आयुक्त असतात, निवडणूक आयुक्त, त्या आयुक्ताची नियुक्ती राज्यपाल करत असतात आणि त्यांच्याकडे ते काम सोपवतात। किंवा घटक राज्यामध्ये धोरण निर्माण करणे, डिसिजन मेकिंग, ठीक आहे, निर्णय घेणे, मग निर्णय घेणे, धोरणं तयार करणे आणि एक कल्याणकारी राज्य निर्माण करणे, ही जबाबदारी खरं तर राज्यपालावर आहे। तो कार्यकारी अधिकार आहे त्यांचा, परंतु ते काम पार पाडण्यासाठी इथे राज्यपाल काय करतात, तर मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ नियुक्त करत असतात। म्हणजे थोडक्यात काय, तर घटक राज्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जेवढेही कार्य करणं अपेक्षित आहे हे सर्व कार्य राज्यपालांना प्राप्त होत असतात। त्याला म्हणतो आपण कार्यकारी अधिकार। परंतु ते कार्य राज्यपाल स्वतः पार पाडत नाहीत, तर ते कार्य पार पाडण्यासाठी राज्यपालांच्या माध्यमातून काय केलं जाते, तर वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते। ठीक आहे, वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते, जसं की मुख्यमंत्री। ठीक आहे, मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतात आणि त्यांच्याच मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ। ठीक आहे,
मंत्रिमंडळ. मग हे जे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहे यांची नियुक्ती राज्यपाल करत असतात. कशासाठी? तर राज्यपालांकडे जे कार्यकारी अधिकार आहेत त्याच्यामधले काही अधिकार पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नियुक्ती केली जाते. मग मुख्यमंत्र्याची नियुक्ती करत असताना कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती ते करू शकतात का? तो त्यांना सर्वाधिकार आहे का? ठीक आहे, त्याला आपण असं म्हणू शकतो की तो त्यांचा ऐच्छिक अधिकार आहे का? तर अजिबात नाही. ठीक आहे, तर मग कोणत्या व्यक्तीची नियुक्ती मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळपदी केली जाते? तर जसं की आपण पाहिलं राज्य विधिमंडळामध्ये एक असते विधान परिषद आणि एक असते विधानसभा. मग हे जे दोन सभागृह आहेत त्यापैकी हे जे विधानसभा आहे, तर विधानसभेमध्ये ज्या पक्षाला, ठीक आहे, ज्या राजकीय पक्षाला सर्वाधिक सदस्य निवडून आलेले आहेत, म्हणजे ज्या राजकीय पक्षाचे सर्वात जास्त आमदार या विधानसभेमध्ये निवडून येतात त्या पक्षाच्या नेत्याला इथे मुख्यमंत्रीपदी नियुक्त केलं जाते आणि मुख्यमंत्री ज्या व्यक्तीचं नाव सुचवतील त्या व्यक्तीला मंत्रिमंडळामध्ये नियुक्त केलं जाते. आणि मग हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्यपालाच्या नावाने राज्यपालांचे कार्यकारी अधिकार किंवा जे काही कार्य आहेत ते कार्य मुख्यमंत्री आणि हे मंत्रिमंडळ पार पाडत असते. म्हणजे थोडक्यात काय तर घटक राज्यातले सर्व कार्यकारी अधिकार राज्यपालांना प्राप्त होतात, परंतु ते अधिकार पार पाडण्यासाठी ते काय करतात तर वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करत असतात. त्यापैकीच हे पदाधिकारी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. त्याच्यानंतर राज्यपाल महाधिवक्ता यांची नियुक्ती करतात. महाधिवक्ता, ठीक आहे, महाधिवक्ता. जसं आपण पाहिलं होतं की केंद्रीय कायदेमंडळामध्ये किंवा केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये सुद्धा एक महान्यायवादी असतो की जो केंद्र सरकारचा वकील असतो. तसंच घटक राज्याचा एक वकील म्हणून काम करण्यासाठी राज्यपालाच्या माध्यमातून एक महाधिवक्ता नियुक्त केला जातो. ठीक आहे, मग महाधिवक्त्यावर जबाबदारी काय असते तर घटक राज्याचा तो वकील म्हणून काम करतो आणि घटक राज्याची बाजू ही नेहमी न्यायालयामध्ये मांडण्याचं काम हा महाधिवक्ता करत असतो. तसंच विधिमंडळाला वेळोवेळी कायदेविषयक सल्ला देण्याचं कार्य हे महाधिवक्त्याला पार पाडावं लागते. ते कार्य पार पाडण्यासाठी राज्यपाल काय करतात तर महाधिवक्त्याची नियुक्ती करत असतात. त्याच्यानंतर जसं मगाशी मी म्हटलं की राज्य निवडणूक आयुक्त, ठीक आहे, आयुक्त, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक घटक राज्यामध्ये एक राज्य निवडणूक आयोग आहे, बरोबर आहे. मग त्या राज्य निवडणूक आयोगाचा जो आयुक्त आहे, जो प्रमुख असतो, त्यांची नियुक्ती राज्यपाल करत असतात. आणि ह्या निवडणूक आयुक्ताचं कार्य काय असते तर त्या घटक राज्यामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जसं की जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे किंवा महानगरपालिका आहे, नगर परिषद, नगरपंचायत, इव्हन ग्रामपंचायत, अगदी शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून तर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे पिलर आहे त्या ठिकाणी जे इलेक्शन्स घेतले जातात त्या इलेक्शन घेण्याचं कार्य हे राज्य निवडणूक आयुक्ताकडे सोपवलं जाते, बरोबर आहे. म्हणजेच ते कार्य पार पाडण्यासाठी राज्यपालाच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयुक्तपदी एका व्यक्तीची नियुक्ती केली जाते. ठीक आहे, त्याला म्हणू आपण त्यांचे कार्यकारी अधिकार. तसंच जे राज्य लोकसेवा आयोग आहे, बरोबर, राज्य लोकसेवा आयोग. मग ह्या राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, ठीक आहे, अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्तीसुद्धा राज्यपालाच्या माध्यमातून केली जाते. आता इथे राज्य लोकसेवा आयोगाचं कार्य काय आहे, ठीक आहे, हे तर आपल्याला ऑलमोस्ट माहीतच आहे, बरोबर आहे. म्हणजे जे प्रशासन आहे आपल्या घटक राज्याचं, त्या घटक राज्याचं प्रशासन सांभाळण्यासाठी काही प्रशासकीय अधिकाऱ्याची निवड करण्यासाठी प्रत्येक घटक राज्यात राज्य लोकसेवा आयोग स्थापन केलं जाते, बरोबर आहे. ही घटनात्मक बॉडी आहे. मग हे जे राज्य लोकसेवा आयोग आहे की ज्या राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्याची निवड केली जाते, ते कार्य काही व्यक्तींवर सोपवतात राज्यपाल. ते कार्य पार पाडण्यासाठी राज्यपाल काय करतात तर अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती या ठिकाणी करत असतात. मग हे अध्यक्ष आणि सदस्य काय करतात तर राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांची निवड करतात एक्झाम घेऊन, ठीक आहे, MPSCच्या माध्यमातून. ते तर आपल्याला ऑलरेडी माहीतच आहे, बरोबर आहे. जे की राज्यपालांना कार्य पार पाडावं लागते, ते कार्य पार पाडण्यासाठी ते काय करतात अशा पदाधिकाऱ्यांची इथे नियुक्ती करत असतात. तसंच घटक राज्यातल्या प्रत्येक विद्यापीठाचे जे कुलगुरू असतात, बरोबर आहे, कुलगुरू यांचीसुद्धा नियुक्ती राज्यपालाच्या माध्यमातून केली जाते. तसंच पुढचा एक मुद्दा आपण पाहू
तो मुद्दा म्हणजे घटक राज्यामध्ये जे राज्य वित्त आयोग आहे, बरोबर आहे, त्याला आपण म्हणू राज्य वित्त आयोग, बरोबर आहे, राज्य वित्त आयोग. मग राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष, बरोबर, अध्यक्ष आणि सदस्य, ठीक आहे. राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती करण्याचं कामसुद्धा राज्यपाल पार पाडत असतात. आता हे राज्य वित्त आयोग काय आहे, ठीक आहे. राज्य वित्त आयोगाच्या माध्यमातून कोणतं कार्य पार पाडलं जाते, तर हे जे राज्य वित्त आयोग आहे, या वित्त आयोगाच्या माध्यमातून घटक राज्य सरकार, ठीक आहे, म्हणजे राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेला किती निधी द्यावा, अनुदान किती द्यावं याचा रेशो फिक्स करण्यासाठी दर 5 वर्षाला राज्यपाल काय करतात, तर हा राज्य वित्त आयोग स्थापन करत असतात आणि त्यांचे अध्यक्ष व सदस्य यांची ते नियुक्ती करत असतात, बरोबर आहे. तर अशा प्रकारचे हे जे कार्य आहेत, हे कार्य राज्यपालांना पार पाडावे लागतात. त्याला म्हणतो आपण कार्यकारी अधिकार. काही वेळेस काय होते, तर सार्वजनिकदृष्ट्या जो हिताचा मुद्दा असतो, तो हिताचा मुद्दा ह्या गव्हर्नमेंटनी डिस्कस करावा आणि त्यावर निर्णय घ्यावा, यासाठी राज्यपाल काय करू शकतात, तर या मुख्यमंत्र्यांना म्हणजेच मंत्रिमंडळाला एखादा मुद्दा देऊ शकतात, एक्झॅक्टली, किंवा मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून एखादा मुद्दा ते चर्चेसाठी मंत्रिमंडळामध्ये मांडू शकतात. म्हणजे चर्चा करण्याचा अशा प्रकारचा आदेश देऊ शकतात की विशिष्ट बाबींवर मंत्रिमंडळाने चर्चा करावी आणि त्या बाबींवरती डिसिजन्स घ्यावेत, ठीक आहे. अशा प्रकारचा ते आदेश देऊ शकतात किंवा मंत्रिमंडळामध्ये एक्झॅक्टली काय सुरू आहे, गव्हर्नमेंटमध्ये एक्झॅक्टली काय चालू आहे, ही माहितीसुद्धा ते मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विचारू शकतात की एक्झॅक्टली सध्या गव्हर्नमेंट काय करत आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय थोडक्यात, तर राज्यामध्ये जे कार्यकारी कार्य आहे ते पार पाडण्याची जबाबदारी ही खरं तर राज्यपालावर प्राप्त होत असते. त्याला म्हणतो आपण राज्यपालाचे कार्यकारी अधिकार. परंतु ते कार्यकारी अधिकार ते स्वतः पार पडत नसून त्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी ते या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करत असतात. पुढचा जो अधिकार आहे तो म्हणजे कायदेविषयक अधिकार. आता कायदेविषयक अधिकार म्हटलं की आपल्याला फोकस करावं लागते, ते म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा, ठीक आहे, की ज्याला आपण एकत्रित मिळून म्हणतो राज्य विधिमंडळ, बरोबर आहे, राज्य विधिमंडळ, बरोबर आहे. राज्य विधिमंडळाचे हे 2 भाग, विधान परिषद आणि विधानसभा, आणि एक तिसरा भाग तो म्हणजे राज्यपाल. राज्यपाल स्वतः राज्य विधिमंडळाचे एक अंगभूत घटक असतात, एक अविभाज्य अंग असतात, बरोबर आहे. मग कायदेविषयक अधिकार म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर मित्रांनो कायदेविषयक अधिकार म्हणजे एखाद्या घटक राज्यामध्ये किंवा घटनात्मकदृष्ट्या प्रत्येकच घटक राज्यामध्ये जे कायदे निर्मितीचं काम राज्य विधिमंडळाच्या माध्यमातून केलं जाते, त्या राज्य विधिमंडळाचा एक अंगभूत घटक म्हणून राज्यपाल, ठीक आहे, राज्यपाल कोणते कार्य पार पाडतात, बरोबर आहे. म्हणजे विधिमंडळासंदर्भात कोणते कार्य पार पाडावे लागतात, कोणते अधिकार पार पाडावे लागतात, त्याला म्हणू आपण कायदेविषयक अधिकार, ठीक आहे. कायदे निर्माण करत असताना राज्यपालांचा काय रोल आहे राज्य विधिमंडळाशी संबंधित, ते आपण या मुद्द्यामध्ये डिस्कस करू. जसे की लक्षात घ्या, अधिवेशन बोलविणे, बरोबर आहे, आपण म्हणू अधिवेशन, ठीक आहे, अधिवेशन. आता अधिवेशन म्हणजे थोडक्यात काय, तर विधान परिषद आणि विधानसभा हे जे 2 सभागृह आहे, ज्या घटक राज्यामध्ये 2 सभागृह आहेत, त्या दोन्ही सभागृहाचं अधिवेशन बोलवलं जाते. म्हणजे ह्या दोन्ही सभागृहाचे जे सदस्य आहेत हे त्या सभागृहामध्ये बोलवले जातात चर्चेसाठी, आणि मग त्या सदस्यांसमोर विधेयकं मांडली जातात आणि त्या विधेयकावर चर्चा करून त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये केलं जाते, बरोबर आहे. त्याला म्हणू आपण कायदेविषयक अधिकार. की या विधिमंडळामध्ये कायदे करण्यासाठी अधिवेशन बोलवणे हा अधिकार असतो राज्यपालांचा, त्याला म्हणू आपण कायदेविषयक अधिकार. आता अधिवेशन बोलवल्यानंतर त्या विधानसभेत आणि विधान परिषदेत कशा प्रकारचे कार्य पार पाडायचे, ठीक आहे, ते राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही. तिथे त्या सभागृहाचे सभागृह प्रमुख असतात, ठीक आहे. म्हणजे जसं की विधानसभा आहे तर विधानसभेचे सभापती, एक्झॅक्टली स्पीकर, विधान परिषद असेल तर विधान परिषदेचे अध्यक्ष, ते तिथे त्या सभागृहाचं कामकाज पाहतात. परंतु अधिवेशन जेव्हा बोलवायचं असते तेव्हा तो अधिकार मात्र राज्यपालांनाच असतो, त्याला म्हणून आपण कायदेविषयक अधिकार. तसंच ते जे अधिवेशन आहे ते अधिवेशन जसं की आपण म्हटलं बोलाविणे, ठीक आहे, आणि अधिवेशन समाप्त करणे,
बरोबर आहे. राज्यपालाशिवाय अधिवेशन समाप्त करता येत नाही. जसं की ते अधिवेशन बोलवू शकतात तसंच ते अधिवेशन समाप्त सुद्धा करू शकतात. ठीक आहे. पुढचा एक मुद्दा आहे कायदेविषयक अधिकारामध्ये, तो म्हणजे हे जे विधिमंडळ आहे, विधान परिषद आणि विधानसभा, या दोनही सभागृहापुढे ते अभिभाषण करत असतात. अभिभाषण. आता हे अभिभाषण म्हणजे काय आणि अभिभाषण कधी करत असतात, तर मित्रांनो लक्षात घ्या. अभिभाषण जेव्हा विधानसभेचा कार्यकाळ संपत असतो, ठीक आहे, जेव्हा विधानसभेचा कार्यकाळ संपतो आणि विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर इलेक्शन होतात आणि नव्याने विधानसभेमध्ये आमदार निवडून दिले जातात आणि ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होत असते तो पक्ष सरकार स्थापन करतो, म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे पद धारण करतात किंवा गव्हर्नमेंट तिथे स्थापन केलं जाते. आणि असं गव्हर्नमेंट स्थापन केल्यानंतर किंवा हे जे नवीन इलेक्शन होत असते, नवीन इलेक्शन झाल्यानंतर त्या विधानसभेचं अधिवेशन बोलवलं जाते आणि नवनियुक्त विधानसभेसमोर पहिल्यांदा भाषण राज्यपाल करत असतात, त्याला म्हणू आपण अभिभाषण. ठीक आहे. म्हणजे नवनिर्वाचित विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये राज्यपालांनी केलेलं भाषण म्हणजे अभिभाषण. तसंच प्रत्येक वर्षी, ठीक आहे, प्रत्येक वर्षी पहिलं जे अधिवेशन असते, ठीक आहे, पहिलं अधिवेशन जसं की अर्थसंकल्पीय अधिवेशन, हे जे पहिलं अधिवेशन होत असते वर्षातलं, त्या पहिल्या अधिवेशनामध्ये राज्यपाल काय करतात, अभिभाषण करत असतात. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, दोन कंडिशन आहेत की ज्या कंडिशनमध्ये राज्यपाल अभिभाषण करत असतात विधिमंडळासमोर, म्हणजेच विधान परिषद आणि विधानसभेसमोर. कोणत्या दोन कंडिशन आहेत, एक तर नवनिर्वाचित विधानसभेसमोर आणि दुसरं दरवर्षी प्रत्येक वर्षी पहिल्या अधिवेशनामध्ये. असे अधिवेशन किती होत असतात विधिमंडळाचे, जनरली आपल्या इथे कमीत कमी 3 अधिवेशन होत असतात. बरोबर आहे. घटनात्मकदृष्ट्या जर पाहायचं झालं तर विधानसभा आणि विधान परिषदेच्या 2 अधिवेशनातलं अंतर 6 महिन्यापेक्षा जास्त असू नये असं म्हटलं जाते. बरोबर आहे. म्हणजे एका वर्षामध्ये किमान 2 अधिवेशन व्हावेत असं घटनात्मक तरतूद आहे. परंतु वास्तवामध्ये जर आपण पाहिलं तर वास्तवामध्ये आपल्याला असं दिसून येते की 3 अधिवेशन होत असतात. त्यापैकी जे पहिलं अधिवेशन आहे वर्षाचं, त्या अधिवेशनात अभिभाषण करण्याचं काम राज्यपाल करत असतात. याला म्हणू आपण कायदेविषयक अधिकार. तसंच कायदेविषयक अधिकार पुढचा असा आहे की राज्यपाल काय करतात, ही जी विधान परिषद आहे, बरोबर आहे, विधान परिषद, तर ह्या विधान परिषदेमध्ये 1/6 सदस्य किंवा 12 सदस्य नियुक्त करत असतात. बरोबर आहे. कला क्षेत्र, ठीक आहे, विज्ञान क्षेत्र किंवा मग सामाजिक क्षेत्र असेल, समाज सुधारणा, ठीक आहे, या क्षेत्रामधून राज्यपालाच्या माध्यमातून काय केलं जाते, 12 एक्सपर्ट, ठीक आहे, 12 लोकांची नियुक्ती किंवा विधान परिषदेच्या 1/6 यापैकी जी कमी संख्या आहे तितके सदस्य ते काय करतात, विधान परिषदेमध्ये नाम नियुक्त करू शकतात. बरोबर. त्यासाठी कोणत्याही प्रकारचं इलेक्शन घेण्याची आवश्यकता नाही. जसं ते विधान परिषदेमध्ये 1/6 किंवा 12 सदस्य नियुक्त करू शकतात, तसंच काही दिवसापर्यंत म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत किमान एक अँग्लो इंडियन, बरोबर आहे, एक अँग्लो इंडियन ते काय करायचे तर विधानसभेमध्ये नियुक्त करू शकत होते, नाम नियुक्त. ठीक आहे. विधानसभेमध्ये एक अँग्लो इंडियन आणि विधान परिषदेमध्ये 1/6 किंवा 12 सदस्य. बरोबर आहे. परंतु घटनादुरुस्ती करून अँग्लो इंडियनचं हे जे रिझर्वेशन होतं ते समाप्त करण्यात आलं आणि सद्यस्थितीमध्ये आता अँग्लो इंडियनची नियुक्ती ही विधानसभेमध्ये केली जात नाही. केवळ विधान परिषदेमध्ये 1/6 किंवा 12 सदस्यांची नियुक्ती राज्यपालांच्या माध्यमातून केली जाते. त्याला आपण नामनियुक्त सदस्य असं म्हणत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे काय, तर कायदेविषयक अधिकारामध्ये विधानसभा बरखास्त करणे, ठीक आहे, बरखास्त करणे हा अधिकार आहे राज्यपालाचा. लक्षात घ्या मित्रांनो, विधानसभा बरखास्त करणे. एक्झॅक्टली. आता विधानसभा कधी बरखास्त केली जाते, ठीक आहे. विधानसभा बरखास्त करण्यासाठी 2 कारणं जबाबदार असू शकतात. त्यामध्ये पहिलं कारण असं आहे की जर समजा राज्यपालांना मंत्रिमंडळाने सल्ला दिला, बरोबर आहे, जर मंत्रिमंडळाने राज्यपालांना सल्ला दिला विधानसभा बरखास्त करण्याचा, तर विधानसभा बरखास्त केली जाते आणि नवीन इलेक्शन घेतल्या जातात. बरोबर आहे. परंतु हे जे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहे ते मात्र बहुमतात असलं पाहिजे. बहुमतात नसलेला मुख्यमंत्री विधान परिषद बरखास्त करण्याचा सल्ला राज्यपालांना देऊ शकत नाहीत किंवा तसा सल्ला राज्यपालांवर बंधनकारक नसतो. ठीक आहे.
परंतु मुख्यमंत्री हे बहुमतात आहेत, त्यांना बहुमत प्राप्त झालेलं आहे, अशा कंडिशनमध्ये जर त्यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा सल्ला राज्यपालांना दिला तर तो मान्य करावा लागतो आणि मग विधानसभा बरखास्त केली जाते. ही झाली एक कंडिशन. दुसरी कंडिशन अशी आहे की जर समजा कोणत्याही राजकीय पक्षाला त्या घटक राज्यामध्ये स्पष्ट बहुमत प्राप्त होत नसेल आणि स्पष्ट बहुमत प्राप्त न झाल्यामुळे जर त्या घटक राज्यामध्ये सरकार स्थापन करणं जर शक्य होत नसेल तर अशा वेळेस सुद्धा विधानसभा ही बरखास्त केली जाते. बरोबर आहे. अशा कंडिशनमध्ये सुद्धा विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार हा कोणाला प्राप्त होतो? राज्यपालांना. ठीक आहे. दोन कंडिशन आहेत मित्रांनो विधानसभा बरखास्त करण्याचे. पहिली कंडिशन काय म्हटलं? मंत्रिमंडळाचा सल्ला. आणि दुसरी कंडिशन काय? तर त्या घटक राज्यामध्ये सरकार स्थापन न होणे. ठीक आहे. अशा प्रकारचं. त्याच्यानंतर पुढचा एक अधिकार आहे कायदेविषयक अधिकार. तो म्हणजे कोणता? तर विधेयकाला संमती देणे. बरोबर आहे. विधेयकाला ठीक आहे, विधेयकाला संमती देणे. ठीक आहे. आता भारतीय संविधानामध्ये जर आपण पाहिलं तर हे कलम 200 मध्ये हा अधिकार समाविष्ट करण्यात आला. कलम 200 मध्ये असं सांगितलं की जेव्हा विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहाने एखादं विधेयक पास केलं असेल त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी राज्यपालाची संमती घेणं हे आवश्यक आहे, बंधनकारक आहे. बरोबर आहे. म्हणजे राज्यपालाने संमती दिल्याशिवाय कोणत्याच विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होत नाही. हा मोस्ट इम्पॉर्टंट कायदेविषयक अधिकार आहे राज्यपालांचा. ठीक आहे. आणि जो बऱ्याच वेळा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. अगदी स्पष्टपणे लक्षात घ्या मित्रांनो की जर समजा विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल दोन्ही सभागृहाने ज्या घटक राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे त्या घटक राज्यात दोन्ही सभागृहांनी संमत केलेलं विधेयक राज्यपालाकडे जाते, किंवा ज्या घटक राज्यामध्ये एकगृही सभागृह आहे ते म्हणजे विधानसभा अशा घटक राज्यात विधानसभेने संमत केलेलं विधेयक कायद्यात रूपांतरित होण्यासाठी राज्यपालाच्या संमतीसाठी पाठवलं जाते. मग जेव्हा विधेयक राज्यपालाच्या संमतीसाठी येते तेव्हा त्या विधेयकाला संमती देत असताना राज्यपालांना कोणते अधिकार प्राप्त होतात ते सांगितलं आपल्याला कलम 200 मध्ये. कलम 200 मध्ये 4 अधिकार दिलेले आहेत. ठीक आहे. बघू आपण 4ही अधिकार. कलम 200 मध्ये 4 अधिकार दिले. 4 अधिकार कोणते? जसे की फर्स्ट विधेयकाला संमती देणे. म्हणजे राज्यपाल काय करतील की यस म्हणतील विधेयक मान्य आहे आणि विधेयकाला संमती देतील. ठीक आहे. फर्स्ट. किंवा ते काय करतील? प्रलंबित ठेवतील. प्रलंबित त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा विचार करणार नाहीत, कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेणार नाहीत. जसं विधिमंडळाकडून बिल आलं ते तसंच प्रलंबित ठेवतील, त्यावर ॲक्शन घेणार नाहीत. एक. किंवा ते काय करतील? त्यामध्ये दुरुस्ती सुचवतील. दुरुस्ती. बरोबर आहे. किंवा त्याला आपण असं म्हणू पुनर्विचारार्थ माघारी पाठवतील. ठीक आहे. पुनर्विचारार्थ माघारी पाठवतील. एक्झॅक्टली. तिसरी कंडिशन काय आहे की जर राज्यपालांना असं वाटलं की या विधेयकामध्ये काहीतरी पुनर्विचार केला जावा, विधेयकामध्ये काही चुका असतील किंवा जे काय आहे, जर त्यांना असं वाटलं की त्याच्यामध्ये दुरुस्ती केली जावी तर अशा वेळेस ते काय करतील? तर ते विधेयक पुन्हा विधिमंडळाकडे म्हणजे विधान परिषद आणि विधानसभेकडे पाठवतील पुनर्विचारार्थ. किंवा त्यांना जर वाटलं तर ते काय करतील की राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखीव ठेवतील. राष्ट्रपती. बरोबर आहे. राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखीव ठेवणे. असे 4 अधिकार राज्यपालांना प्राप्त होत असतात कलम 200 नुसार. ठीक आहे मित्रांनो. लक्षात घ्या द्विगृही कायदेमंडळामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेने पास केलेलं विधेयक राज्यपालाकडे, किंवा एकगृही कायदेमंडळात विधानसभेने पास केलेलं विधेयक राज्यपालाकडे. राज्यपालाकडे गेल्यानंतर राज्यपालाला कलम 200 नुसार 4 अधिकार प्राप्त होतात. पहिला, ते संमती देतील. जर संमती दिली तर विधेयकाचं रूपांतर कायद्यात झालं. ते प्रलंबित ठेवतील. जर प्रलंबित ठेवलं तर ते अनिश्चित काळासाठी प्रलंबित राहील आणि विधेयक समाप्त होईल. तिसरं, ते पुनर्विचारार्थ सभागृहाकडे पाठवतील. जर ते पुनर्विचारार्थ त्यांनी सभागृहाकडे पाठवलं, पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मुद्दा लक्षात घ्या, जर हे विधेयक धन विधेयक नसेल तरच पुनर्विचारार्थ सभागृहाकडे पाठवलं जाते. एक्झॅक्टली. बघा, जर ते विधेयक धनविधेयक असेल तर मग सभागृहाकडे पाठवलं जात नाही. कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं होतं की विधेयकाचे 2 प्रकार आहेत, एक साधं विधेयक, एक धनविधेयक. जेव्हा धनविधेयक असते ते धनविधेयक सभागृहाने पास केलं
आणि राज्यपालाकडे पाठवलं, अशा वेळेस राज्यपाल त्या विधेयकाला पुनर्विचारार्थ माघारी पाठवू शकत नाही. ठीक आहे. पण साधं विधेयक जर असेल तर मग मात्र माघारी पाठवू शकते. आता माघारी किती वेळा पाठवू शकते, तर एक वेळा पुनर्विचारार्थ पाठवू शकते. एकदा का विधानसभेने राज्यपालांनी सुचवलेल्या दुरुस्त्या स्वीकारल्या किंवा न स्वीकारता जुनं जे विधेयक होतं तेच पास करून जर परत राज्यपालाकडे पाठवलं, तर आता मात्र राज्यपाल ते सेकंड टर्ममध्ये आलेलं विधेयक पुन्हा पाठवू शकत नाही. मग त्यांना संमती द्यावी लागते. ठीक आहे. सेकंड टर्ममध्ये, फक्त सेकंड टर्ममध्ये ते परत पाठवू शकत नाहीत. मग ते संमती देतील, प्रलंबित ठेवतील किंवा राष्ट्रपतींचा ऑप्शन तर त्यांच्याकडे आहेच आहे. बरोबर आहे. तर हे झाले 3. चौथा आहे की राष्ट्रपतींकडे देणे. म्हणजे जर समजा राज्यपालाला असं वाटलं की घटक राज्यांनी पास केलेलं विधेयक हे केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करते, म्हणजे असे काही अधिकार आहेत की जे केंद्र सरकारचे आहेत परंतु राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत आहे, मग अशा वेळेस राज्यपाल काय करेल, तर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखीव ठेवेल. बरोबर आहे. आता राष्ट्रपतींच्या संमतीसाठी जर ते विधेयक राखीव ठेवलं तर राष्ट्रपती काय करतात, तर राष्ट्रपती काय करतील हे कलम 200 मध्ये सांगितलं. एक्झॅक्टली कलम 200 मध्ये सांगितलं मित्रांनो की राष्ट्रपती अशा विधेयकावर काय ॲक्शन घेतील. कोणत्या विधेयकावर, की जे विधेयक विधान परिषद आणि विधानसभेने पास केलं, राज्यपालाकडे गेलं आणि राज्यपालांनी ते राष्ट्रपतीच्या संमतीस पाठवलं. अशा वेळेस राष्ट्रपती काय करतील हे सांगितलं कलम 201 मध्ये. त्यामध्ये 3 कंडिशन दिलेल्या आहेत. ठीक आहे. एक तर राष्ट्रपती काय करतील, विधेयकाला संमती देतील. संमती दिली, कायद्यात रूपांतर होईल. ठीक आहे. किंवा ते प्रलंबित ठेवतील. किती दिवसासाठी, अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येऊ शकते. बरोबर आहे. त्याच्यानंतर ते पुनर्विचारार्थ माघारी पाठवू शकतात जर ते धनविधेयक नसेल तर. बरोबर आहे. आणि पुनर्विचारार्थ माघारी पाठवल्यानंतर विधानसभा आणि विधान परिषद काय करेल, तर 6 महिन्याच्या आत त्या विधेयकावर पुनर्विचार करेल आणि पुन्हा एकदा विधेयक पास करून ते परत पाठवलं जाईल राज्यपालाकडे. परंतु अशा वेळेस त्या विधेयकाला राज्यपाल आता संमती देऊ शकत नाही. बरोबर आहे. राज्यपालांनी एकदा विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखीव ठेवलं आणि ते विधेयक जर राष्ट्रपतींनी पुनर्विचारार्थ माघारी विधानसभा आणि विधान परिषदेकडे जर पाठवलं आणि त्या कंडिशनमध्ये जर दोन्ही सभागृहांनी ते विधेयक परत पास करून जर राज्यपालाकडे पाठवलं, तर अशा वेळेस राज्यपालाला ते विधेयक राष्ट्रपतींकडेच पाठवावं लागते. म्हणजे एक वेळा राष्ट्रपतीकडे विधेयक गेलं की सेकंड टर्ममध्ये सुद्धा ते विधेयक राष्ट्रपतींकडेच जाते. बरोबर आहे. आणि सेकंड टर्ममध्ये जेव्हा राष्ट्रपतीकडे ते विधेयक येते तेव्हा राष्ट्रपती काय करतील, तर विधेयकाला संमती देतील अथवा प्रलंबित ठेवतील. एक्झॅक्टली सेकंड टर्ममध्ये पुनर्विचारार्थ माघारी पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एक्झॅक्टली. तर अशा प्रकारचे मित्रांनो राज्यपालाला कायदेविषयक अधिकार प्राप्त होत असतात. बरोबर आहे. आणखी एक मोस्ट इम्पॉर्टंट कायदेविषयक अधिकार आहे राज्यपालाचा, तो म्हणजे काय, तर हे जे कायदे केले, तर अशा प्रकारचा एखादा मोस्ट इम्पॉर्टंट कायदा असतो की जो बनवणं आवश्यक आहे, परंतु अशी काही स्थिती आहे की विधिमंडळ हे अस्तित्वात नाही, म्हणजेच कायदे करणं हे शक्य नाही. अशा वेळेस राज्यपाल काय करतात, तर तो कायदा लगेच लागू करतात, म्हणजे त्याला आपण म्हणू वटहुकूम. बरोबर आहे. परंतु वटहुकुमासंदर्भात एक डिटेल डिस्कशन आपल्याला करावं लागेल, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. सध्यापुरतं मित्रांनो इतकंच पुरेसं. कार्यकारी अधिकार आणि कायदेविषयक अधिकार. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आर्थिक अधिकार आणि वटहुकूम काढण्याचा अधिकार जे आहे हे 2 अधिकार डिस्कस करू. मित्रांनो रिव्हिजन चांगल्या प्रकारे करा. परीक्षा जवळ आलेली आहे. तुमचा अभ्यास खूप चांगला होत असेल अशी अपेक्षा आहे आणि या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्या संकल्पना भरपूर क्लिअर होत असतील. तुम्हाला ह्याचा भरपूर फायदा होत असेल. जर काही तुमच्या मनामध्ये शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला तुमच्या शंका कळवत जा. निश्चितच त्याच्यावरती मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या शंकाचं समाधान करण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या मनातल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आणि व्हिडिओ जर नियमित तुम्हाला प्राप्त होत नसतील तर हे जे चॅनल आहे क्लेव एज्युकेटर हे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तसंच व्हिडिओ जर आवडत असतील तर मात्र लाईक द्यायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.